मध्ये महाराष्ट्र त्रिलोकमधून आपण आले तळोजा. आज पहिला ईदीचा पहिला दिवस आहे सर, काय म्हणणार तुम्ही आज? आज आमची ईद झाली, चांगली मस्त ईद झाली. ईदमध्ये आमचं असं असो का पुरा महिनाभर आम्ही रोजे ठेवतो, उपास ठेवतो. आमचा उपासमध्ये काही खायचं नाही, काही पियाचं नाही, काहीच नसतो, शुद्ध उपास असतो. आणि आमचे ते 30 उपास पूर्ण झाले त्याच्यानंतर आम्ही ईद साजरा करतो. ईदमध्ये आम्ही काय करतो, चांगले चांगले पदार्थ खातो, गरिबांची मदत करतो, सेवा करतो लोकांची. आणि काय गरीब असेल त्यांना अन्न पाणी सर्व देतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही प्रेमाने सर्व ठेवतो, प्रेमाने सर्व ईदगाहमध्ये नमाज पडतो. अत्रापची आजूबाजू सर्व पब्लिक तिकडे येतो. काही झगडा नाही, काही दारू नाही, काही व्यसन नाही, काही नाही, कुठलं काही नाही. पवित्र आंघोळ करून तिकडे नमाजीला येतो आणि आमची ती नमाज होते विधीची नमाज झाली की आम्ही सर्व शुभेच्छा देतो विधीची. ईद मुबारक बोलतो असं आहे. आणि एकमेकाला घरी जाऊन भेट देतो आणि चांगला खातो आणि लोकांना खावतो. आज दुसरं आमच्या धर्मामध्ये ईदीमध्ये काही नाही, प्रेम देतो लोकांना, प्रेम. आज तुमच्या लोकांना तुम्ही काय सांगणार? आमच्या लोकांना हे सांगून आम्ही ईद बघा, ईद चांगली करा आणि खा प्या, कारोबार करा, धंदा करा, बिझनेस करा. कुठल्या अफवामध्ये, कुठल्या न्यूजमध्ये, कुठल्या ह्यामध्ये गलत संदेश देऊ नको कोणाला. आणि ह्या आजकाल पॉलिटिक्समध्ये चाललेलं आहे. पॉलिटिक्स आता पॉलिटिक्स मीन्स मेन पॉलिटिक्स, देअर इज नो पॉलिटिक्स. पॉलिटिक्स आता झाली आहे, दुसरी कम्युनिटी टाईपची पॉलिटिक्स झाली आहे. आणि नुसता काय ना विचित्र न्यूज येतात, दररोज विचित्र न्यूज येतात. त्या विचित्र न्यूजवर लक्ष देऊ नको. सगळे एक आहेत, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, सगळे एक धर्म एक आहे. सगळे लोक आपण सर्वांतून एकत्र राहून देशाला आझाद केला होता. सर्व आपण एकत्र होतो तेव्हा आपला भारत देश आझाद झाला होता. आणि आज अशी परिस्थिती आली का नफरत फैलवली चाललेली आहे. सर्व कुठे पण जा तुम्ही बघा, हिंदू मुसलमान केलं जाते. हा चुकीचा काम आहे. ही सद्भावना लोकांनी सोडली पाहिजे आणि चांगल्या लाईनीवर यायला पाहिजे आणि एकत्र येऊन राहायला पाहिजे. तेव्हा आपला भारत देश तरक्की करणार, उन्नती करणार, डेव्हलप होणारच आहे. सर आज विषय एवढा मोठा आहे, आज सिलेंडरचा, आज तुमचा एवढा मोठा सण आहे आणि सिलेंडरचा विषय खूप मोठा विषय वाढला, तर तुम्ही आता काय म्हणणार? मग मोठा विषय होता सिलेंडरचा, तरी आम्ही लोकांनी काय एकमेकाची हेल्प केली. आमचं कोणाचा अर्धा सिलेंडर यायला दिला, एक सिलेंडर त्याला दिला, कोणी कोळसा झाला, कोणी लाकडं झाली आणि आमचं काम चांगलं झालं. लेकिन पब्लिक जी लोक गरीब लोक आहेत त्यांना फार त्रास झालेला आहे. त्यांचे भुके राहायचे वांदे आलेले आहेत, प्रॉब्लेम झालेले आहे. लोक कुठून भागून सिलेंडर घेते, ज्यांच्याकडे पैसा आहे ते तिकडनं घेतात सिलेंडरचं आहे. अशी माहिती भेटली काही लोक आज चुलीवर पण तुमचे आज सोरमयरमा हो बनवला कुर्मा वगैरे मी चुलीवर बनवला. मी स्वतःने कोळसा चालला होता, आमच्या टायर्सवर बिल्डिंगच्या कोळसाने बनवला. तो पूर्वीचा आम्हाला जमाना आठवण आला, पूर्वीची वेळ आठवण, जो लाकडं घालायचे आणि कोळसावर जेवण बनवायचे. चांगला पद्धत मस्त कुर्मा झाला सुरू. सर आज तुमची फॅमिली बी तुमच्यासोबत तिकडे मस्त लोक बनवतात, तुम्ही फॅमिलीसाठी काय हेच आहे ना थोडंसं? फॅमिलीला काय, फॅमिली हेच बोलतो का नंतर पुढच्या वर्षी पण रमजान म्हणजे आमचा असं आहे रमजान का त्यामध्ये भुका राहणं नाही. डोळ्याचा पण रोजा उपास असतो, कानाचा उपास असतो, हाताचा उपास असतो, पोटाचा उपास असतो. कुठलाही पाप, कुठलाही उलट काम कुठलाही नाही करायचं आपल्याला काम आणि भुका राहायचा. आणि लोकांना असं वाटतं का उपास म्हणजे आमचा काही खायचं नाही ना, तसं नाही. आमचा जिभेचा पण उपास आहे, कानाचा पण उपास आहे, हाताचा पण उपास आहे, पायाचा पण उपास. कुठलाही प्रकारचा उलट काम करायचं नाही. पब्लिकची सेवा करायची, देशासाठी काही ना काही चांगलं करायचं. असं देशाचा भला करायचा, देशाचं नाव करायचं, आपलं नाव करायचं, देशाचं नाव करायचं असं आहे. थँक्यू, धन्यवाद सर.